नमस्कार. आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजपासून आपण या ठिकाणी आपल्या मानसशास्त्राचे जे लेसन्स आहेत ते वन बाय वन बघणार आहोत. पण तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आज आपण बघणार आहोत मानसशास्त्राचा पहिला लेसन, मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती. या ठिकाणी बघा, सायकोलॉजी शब्दाची जी काही सखोल व्याख्या जी काय आहे किंवा निर्मिती जी आहे ती कशी झाली, तर यामध्ये आपण बघू शकतो की मानसशास्त्राचा इतिहास हा तत्वज्ञानापासून सुरू होतो. ग्रीक विचारवंतांनी मानवी मनाचा शोध घेताना या शब्दाची रचना केलेली आहे. मनाचे शास्त्र, मानसशास्त्र. आता पुढे गेल्यानंतर बरेच त्याला फाटे फुटलेले आहेत. आता ते कोणत्या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आहेत, काय आहे, त्या सगळ्याबद्दल आपण काय करणार आहोत, सखोल चर्चा करणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सायकोलॉजी शब्दाची सखोल व्युत्पत्ती व्युत्पत्ती याचा अर्थ काय, तर त्याची असणारी निर्मिती. आता सायकी याचा अर्थ केवळ आत्मा नसून ग्रीक संकल्पनेमध्ये तो प्राण म्हणजे ब्रेथ ऑफ लाईफ किंवा मन या अर्थाने सुद्धा वापरला जायचा. आता लोगोस याचा अर्थ काय, तर विज्ञान, शास्त्र किंवा पद्धतशीर अभ्यासाचे जे काही शास्त्र आहे, जो काही ग्रंथ आहे, अभ्यास आहे, त्याला सुद्धा म्हटलं जातं. पुढे आहे सायकोलॉजी शब्दाची सखोल जी काही व्याख्या जी आहे ती प्राचीन काळामध्ये काय केली जायची, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ते आत्म्याचं शास्त्र आहे. म्हणजे याच्यामध्ये पुढे प्राचीन काळात काय होतं, मध्ययुगीन काळात काय होतं, 19व्या शतकात काय, आता आधुनिक काळामध्ये काय, हे सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग त्या अगोदर काय होतं, प्राचीन काळात काय होतं की प्राचीन काळामध्ये सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं जायचं की प्राचीन काळात मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र म्हटलं जायचं. म्हणजे आत्मा ही अमूर्त संकल्पना असल्यामुळं ती प्रयोगशाळेमध्ये मापन करता येत नाही. अमूर्त याचा अर्थ काय, जी दिसत नाही उघड्या डोळ्याने ती. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी काय महत्वाची होती प्राचीन काळामध्ये, की सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ सोल मानलं जायचं. ठीक आहे, म्हणजे त्याची जी काही व्याख्या होती ते काय होती, द सायन्स ऑफ सोल, आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा आत्म्याचं शास्त्र म्हणून सुद्धा त्याची ओळख होती. पुढे आहे मध्ययुगीन काळामध्ये बघा, मनाचं शास्त्र मानलं गेलं. मन हे नेमकं कुठं असतं आणि त्याचं स्थान किंवा स्वरूप हे सांगणं कठीण आहे, अशी त्यावेळी त्याची एक व्याप्ती होती. आणि सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ माइंड असं म्हटलं जायचं. त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये जर तुम्ही बघितलं तर मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचं शास्त्र म्हटलं जायचं. आणि विल्यम वुंट यांनी सुद्धा जी व्याख्या दिली त्यामध्ये पण अबोध मनाचंच वर्णन या ठिकाणी आहे. मग आता सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ या ठिकाणी कॉन्शियसनेस असं म्हटलेलं आहे. पुढे 20व्या शतकात जर तुम्ही बघितलं तर ते वर्तनाचं शास्त्र आहे. वॉटसन यांनी ही व्याख्या दिली कुठली, तर आजही जी व्याख्या काय होते, ग्राह्य धरली जाते. त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं एक सार बघायचं झालं तर सायकोलॉजीचं सायन्स ऑफ बिहेवियर म्हणजे वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे. आणि ते खरं पण आहे, कारण मनाचं शास्त्र, बुद्धीचं शास्त्र आणि या सगळ्यांचं मिळून ज्यातून जे वर्तन तयार होतं त्याचं जे शास्त्र आहे म्हणजे वर्तनाचं जे शास्त्र आहे त्याला तुम्ही शास्त्र असं सुद्धा या ठिकाणी म्हणू शकता. पुढं काही महत्वाचे विचारवंत आणि त्याचे योगदान बघूया. जे अरिस्टॉटल होते त्यांचं योगदान काय होतं बघा, त्यांना मानसशास्त्राचे जनक म्हटले जाते. त्यांनी डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला जो आत्म्याशी संबंधित होता. बघा, जो टीईटीच्या पेपरमध्ये या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न आहेत की अरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राचे जनक असं कोणाला म्हटलं जातं, तर अरिस्टॉटल यांचा ग्रंथ कुठला आहे, डी ॲनिमा आहे. हे लक्षात घ्यायचं, म्हणजे त्यांचे जे ग्रंथ आहेत ते आणि त्यांना कोणत्या नावाने संबोधलं जातं हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. पुढचे आहेत ते म्हणजे विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये जर्मनीमध्ये लायप्झिग येथे जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. म्हणूनच त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक. आता प्रायोगिक मानसशास्त्र प्रयोगशाळा आलं तर विल्यम वुंट हे लक्षात ठेवायचं आहे. आता त्यांनी कुठं काढलं, तर लायप्झिग मध्ये. कधी काढलं, तर 1879 मध्ये. कोणती प्रयोगशाळा काढली, तर मानसशास्त्रीय पहिली प्रयोगशाळा जी आहे ती जर्मनीमध्ये निघाली. आणि याच्या आधी अरिस्टॉटल आपण जे बघितलं ते मानसशास्त्राचे जनक होते, बरोबर. आणि त्यांचा ग्रंथ कुठला, डी ॲनिमा. आता त्याच्यानंतर आहेत ते म्हणजे सिग्मंड फ्राईड. यांना मानवी मनाचा अबोध म्हणजे अनकॉन्शियस पैलूवरती जास्त भर दिला आणि मनोविश्लेषणवाद जो काही आहे तो मांडला. म्हणजे मनोविश्लेषणवाद म्हटलं, अनकॉन्शियसनेस माइंड म्हटलं, लक्षात आलं. तर हे जर नाव आलं तर याच्या सोबत येणारं नाव आहे ते म्हणजे सिग्मंड फ्राईड, हे विसरायचं नाही.
त्याच्यानंतर विज्ञानाचं स्वरूप मानसशास्त्र हे केवळ काल्पनिक नसून ते प्रयोगावरती आधारित आहे आणि ते काय आहे, सामाजिक विज्ञान सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. कारण समाज कोणाचा बनतो, तर माणसांचा असतो, लोकांचा असतो, बरोबर, सजीव घटकांचा असतो, त्यासोबत निर्जीव घटकांचा असतो. मग त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी काल्पनिक असतील किंवा कल्पने पलीकडच्याही असतील किंवा प्रयोगावरती आधारित असणारं जे काही शास्त्र आहे त्याला सामाजिक विज्ञान सुद्धा म्हटलेलं आहे. मग आता याची व्याप्ती काय आहे बघा, जन्मपूर्व अवस्थेपासून ते वृद्धापकाळापर्यंत मानवी विकासाचे वेगवेगळे टप्पे असतात. त्या प्रत्येक अवस्थेचा, त्या प्रत्येक टप्प्याचा अभ्यास याच्यामध्ये काय केला जातो. मग आता अध्ययन प्रक्रिया जर आपण बघितली तर टीईटीच्या दृष्टीनं मानसशास्त्र शिक्षकाला विद्यार्थ्याची आवड जी काय आहे, बुद्धिमत्ता, वैयक्तिक भिन्नता आहे किंवा त्याचं व्यक्तिमत्व आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला या शास्त्राचा खूप चांगल्या रीतीनं उपयोग होतो. आता उपपत्य दुसरा काय करतात, उपपत्यांची छान चर्चा आपण काही व्हिडिओजमध्ये केलेली आहे. जर ती नाही बघितली असेल तर ती जरूर जाऊन त्या ठिकाणी बघा. आता पुढे सांगितलेलं आहे ते सगळ्यात मोठी टिप मला तुम्हाला द्यायचं आहे. वर्ड्सवर्थचं एक कोट आहे बघा आणि हे सतत परीक्षेला विचारलं जातं बरं का. ही ओळ बऱ्याचदा टीईटीला विचारली गेलेली आहे. मानसशास्त्राने प्रथम आपला आत्मा गमावला, मग आपले मन गमावले, मग आपली चेतना म्हणजे बोधावस्था गमावली आणि आता त्याच्याकडे केवळ वर्तनाचाच प्रकार शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे हे जे काही आहे ते कोट कोणाचं आहे, वर्ड्सवर्थचं आहे, हे विसरायचं नाही. म्हणजे बघा बरं, याच्यातून तुम्हाला की नाही टप्प्याटप्प्याने व्याख्या किंवा त्याची असणारी व्याप्ती सुद्धा कळते. कारण पहिलं आपण आत्म्याचं शास्त्र म्हटलं, मग मनाचं शास्त्र, मग चेतनावस्थेचं म्हणजे बोधावस्थेचं शास्त्र म्हणलं गेलं आणि मग त्याच्यानंतर व्याख्यानावर उपास आली किंवा त्याच्यानंतर त्याची व्याप्ती काय झाली, वर्तनाचं शास्त्र म्हणून झालेली आहे. म्हणून हे जे वर्ड्सवर्थचं कोट आहे ते कोणाचं आहे, वर्ड्सवर्थचं आहे. त्यांनी काय सांगितलं की अगदी आत्म्यापासून ते वर्तनापर्यंतचा झालेला जो काही प्रवास, जे झालेले टप्पे आहेत ते म्हणजे या ठिकाणी मानसशास्त्र. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पहिला आत्मा गमावला, मग मन, मग चेतना म्हणजे बोधावस्था आणि त्याच्यानंतर केवळ काय शिल्लक राहिलं, वर्तन शिल्लक राहिलं. त्याच्यानंतर शास्त्रज्ञांचे सविस्तर योगदान आणि व्याख्या आपण आता इथून पुढे बघणार आहोत. अरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राचा पाया तत्वज्ञानामध्ये रचलेला आहे. आता याचं योगदान बघा त्यांचं काय आहे, तर त्यांनी मानवी स्वभावाचं वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न केला. ते कसं, तर स्मृती आणि संवेदन. आता स्मृती आणि संवेदन म्हणजेच या ठिकाणी बघू शकता स्मृती, संवेदन आणि भावना यांचा त्यांनी शास्त्रीय विचार केला. आठवणी ज्या काही असतात, आपल्या मेमरीज असतात, आपले जे काही तुम्ही बघू शकता संवेदना ज्या काही असतात, ज्याला परसेप्शन्स असं म्हणतात, आणि भावना जे इमोशन्स जे काही आहेत त्याचा काय केला जातो, व्यवस्थितरित्या त्या संकल्पना ज्या आहेत त्या समजून घेऊन त्याचं वर्गीकरण स्वभावामध्ये यानुसार काय केलं जातं, मानवी स्वभावाचं वर्णन केलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यांनी व्याख्या काय मांडलेली आहे, तर मानसशास्त्र हे आत्म्याचं शास्त्र आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांच्या या गोष्टीचं, योगदानाचं शैक्षणिक महत्त्व काय होतं, तर मुलांच्या शिक्षणात अनुभव आणि इंद्रिय संवेदन या गोष्टींचं त्यांनी महत्त्व दिलं. त्यांच्या मते मूल केवळ जन्मता कोऱ्या पाटीसारखे ही संकल्पना पुढे लॉकने लोकप्रिय केली असली तरी अरिस्टॉटल यांच्यामुळे ही संकल्पना पुढे लॉकने लोकप्रिय केली असली तरी अरिस्टॉटलमध्ये आहेत. म्हणजे याची जी काही मुळं आहेत ती अरिस्टॉटल यांच्या संकल्पनेमध्ये आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे पुढे जाऊन मी लास्टला या ठिकाणी याच्याबद्दल थोडासा जो गोंधळ तुमचा होतोय की मुलं म्हणजे कोऱ्या पाटीसारखी जन्मजात असतात, ह्या संकल्पनेबद्दल किंवा जर प्रश्न विचारला तर त्याला जर ऑप्शन असतील अरिस्टॉटल किंवा लॉक, तर त्याचं अचूक उत्तर काय आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी ते समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लक्षात आलं. म्हणजे यांचं शैक्षणिक महत्त्व काय, तर मुलांच्या शिक्षणामध्ये अनुभव असला पाहिजे. इंद्रिय संवेदन म्हणजे आताच्या काळामध्ये तुम्ही बघू शकता की मुलांचा प्रत्यक्षरित्या असणारा शिक्षणामधले सहभाग, कुठलाही विषय घ्या आपण त्यांना सहभागी करून घेतो. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून असेल, प्रायोगिक पद्धतीने असेल म्हणा किंवा निर्देश पद्धतीने असेल म्हणा, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण काय करतो, विद्यार्थ्यांचा शिक्षणामध्ये सहभाग जो काही आहे तो करणं. इंद्रिय संवेदन म्हणजे प्रत्येक इंद्रिय जी पंचेंद्रिय आहेत, स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चतुरेंद्रिय, चक्षुरेंद्रिय जे काही आहेत, म्हणजे डोळे असतील, कान असेल, नाक असेल, त्वचा असेल, हो की नाही, तर या प्रत्येक इंद्रियाचा वापर त्याला शिकत असताना त्यांनी करणं, विद्यार्थ्यांनी करणं आणि त्यातून तो अनुभव घेऊन मग त्या गोष्टी पुढे जाणं. फक्त तो मुलगा बघतोय किंवा त्याचं लक्ष आहे असं नाही, तर ती गोष्ट हाताळता सुद्धा आली पाहिजे, त्या गोष्टी ऐकता सुद्धा, त्याचा आवाज असेल तर ते ऐकलं सुद्धा पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत.
त्याच्यानंतर विल्यम वुंट यांच्याबद्दल बघूयात. आता विल्यम वुंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक, मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी जर्मनीमध्ये पहिली प्रयोगशाळा या ठिकाणी काढलेली होती 1879 मध्ये, बरोबर. तर वुंट यांना मानसशास्त्राला तत्वज्ञानापासून वेगळे करून त्यांना विज्ञानाचा काय केला, त्यांनी दर्जा दिला. म्हणजे याच्यामध्ये सायन्स ऍड करायचं काम वुंट यांनी केलं आणि 1879 मध्ये पहिली प्रयोगशाळा या ठिकाणी सुरू करून आत्मपरीक्षण ही पद्धत विकसित केली. त्यांनी मानवी मनाच्या संरचनेचा अभ्यास या ठिकाणी केला. म्हणजे ऍक्च्युली मानवी मन काम कसं करतं, त्याचा वेग काय आहे किंवा त्याची कार्यप्रणाली काय असू शकते, झोपेच्या अवस्थेमध्ये ते कसं असतं किंवा मग जागृत अवस्थेमध्ये आपण निद्रावस्थेत नसताना त्याची काय कंडिशन असते, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या प्रयोगशाळेमध्ये केला गेला. आता वुंट यांनी काय व्याख्या सांगितलेली आहे बोधावस्थेचा, तर मानसशास्त्र हे बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. बोधावस्थेचा याचा अर्थ काय, आणि सिग्मंड फ्राईड काय करतात बघा. सिग्मंड फ्राईड यांनी अचेतन मनाचा सांगितलेला आहे आणि वुंट यांनी सचेतन मनाचा सांगितलेला आहे, कॉन्शियसनेस बद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे आता इथं बघा, सिग्मंड फ्राईड आणि वुंट यांच्यामध्ये गोंधळ करून घेऊ नका. सिग्मंड फ्राईड यांनी या ठिकाणी मानवी मन जे स्वप्नामध्ये काही गोष्टी आपण बघतो, मग ते अचेतन मन, ज्याला सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामधून जे विचार पुढे येतात किंवा त्याच्यामधून ज्या क्रिया होतात किंवा त्याच्यामधून जे संकेत आपल्याला मिळतात, त्या गोष्टींवरती सुद्धा मानसशास्त्र काम करतं असं फ्राईड यांचं म्हणणं आहे. परंतु या ठिकाणी वुंट यांचं म्हणणं काय पडतंय की बोधावस्थेचं म्हणजे ज्याच्यामध्ये कॉन्शियसनेस आहे, ज्याच्यामध्ये भान आहे, माणूस स्वतः जागृत अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्या विचारांवरती त्याचं कंट्रोल आहे, असं जे काही शास्त्र आहे त्याला मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. आता याचं शैक्षणिक महत्त्व काय, तर विद्यार्थ्यांच्या मानसिक प्रक्रियांचा, उदाहरणार्थ काय तर अवधान असेल म्हणा, अवधान म्हणजे त्याची असणारी जागरूकता, त्याचं कॉन्शियसनेसपणा जो काय आहे तो, संवेदना, त्याला किती गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व्ह आहे, त्याला किती गोष्टी जाणवतात, त्याच्यापर्यंत त्या गोष्टींची संकल्पना कितपत क्लिअर झालेली आहे. कारण संवेदना तेव्हाच होते जेव्हा संकल्पना या ठिकाणी क्लिअर होतात. लक्षात घ्या, अवधान आणि संवेदना दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. अवधान हे आपल्या हातात असतं, लक्षात घ्या, आपलं कंट्रोल असतं त्याच्यावरती, की अवधान साधणं म्हणजे ज्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. आणि संवेदना म्हणजे काय, की जर त्या गोष्टीबद्दल मला माहितीच नसेल बेसिकली, तर त्याचं संवेदन मला होणं शक्य नाही, हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे या गोष्टी मग प्रयोगशाळेत अभ्यास करता येतो आणि हे त्यांनी सिद्ध केले. त्यामुळे शिक्षणामध्ये अध्ययन प्रक्रियेचे जे काही मापन आहे ते करणं या ठिकाणी शक्य झालं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ती संकल्पना विद्यार्थ्याला किती समजली, कितपत अजून समजायची बाकी आहे, आणि मग विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीचे जे काही पैलू आहेत ते पैलू या ठिकाणी काय झालेले आहेत, पुढे आलेले आहेत. आता सिग्मंड फ्राईड जे काही आहेत त्यांचं जे मानसशास्त्रीय दृष्टिकोन जर बघितला तर तसं शिक्षणामध्ये फारसा उपयोग होत नाही असं दिसतंय. कारण त्याचा बऱ्याचदा आपण बघतो की मानवी मनावरतीच त्यांनी सुद्धा काम केलं, परंतु त्यांचं जे काही आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या मनोविकारांवरती जर काम करायचं म्हटलं तर तिथं थोडंसं या ठिकाणी मर्यादा येतात. पण वुंट यांच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी अवधान अवस्था, सचेतन अवस्थेमध्ये विद्यार्थ्याचं असणारं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा आकलन जे काही आहे त्याच्यावरती या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी अभ्यास केलेला आहे. पुढचे आहेत शास्त्रज्ञ ते म्हणजे जॉन वॉटसन. यांना वर्तनवादाचे जनक असं म्हटलेलं आहे. बघा, आता प्रायोगिक पद्धतीचे जनक कोण, वुंट आहेत. त्याच्यानंतर मानसशास्त्राचे जनक कोणाला सांगितलेलं आहे, पहिले अरिस्टॉटल. आता वर्तनवादाचे जनक कोण आहेत, वॉटसन आहेत. कारण वॉटसन यांनी मानसशास्त्राला अधिक वस्तुनिष्ठ, ऑब्जेक्टिव्ह जास्त बनवलेलं आहे. आता ते कसं बनवलेलं आहे तर त्यांची व्याख्या आधी आपण बघूयात. मानसशास्त्र हे वर्तनाचे धनात्मक विज्ञान आहे. म्हणजे वर्तनाचं आपलं जे काही बिहेवियर आहे त्याचं धनात्मक म्हणजे पॉझिटिव्ह असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. वर्तनामध्ये पण त्यातल्या ते जे पॉझिटिव्ह आहे त्याचा अभ्यास करणारे, धनात्मक ऋणात्मक ह्या गोष्टी बरीच चर्चा झालेल्या आहे सायकोलॉजीमध्ये, हो की नाही, तर त्याचं हे विज्ञान आहे. आता त्यांचं योगदान नेमकं काय, तर त्यांनी केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या वर्तनावरती भर दिला. त्यांच्या मते अनुवंशापेक्षा परिवेश म्हणजे एन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये मूल वाढतं, त्या एन्व्हायरमेंटच्या मुलाच्या विकासामध्ये जास्त महत्त्वाचा असतो. अगदी बरोबर आहे. कारण आपण बऱ्याचदा बघतो की अनुवंशिकता जी काही आहे ती बदलू शकते, ती बऱ्याच अंशी आपल्यासोबत चिटकून आलेली असते, परंतु आपल्याला जो काही परिवेश, आपल्याला जे काही पर्यावरण, आपल्याला जी काही अनुकूलता मिळते वाढीसाठी मुलाच्या,
ती सुद्धा त्या मुलाचं सक्सेस किंवा मुलाची भावी विकास किंवा त्याची पर्सनॅलिटी जी काय आहे ती अवलंबून असते. वर्गामध्ये बघा बरं, बऱ्याचदा असंही होतं की आई वडील ते स्वतःही सांगतात की आम्ही खूप हुशार आहोत, मग मूल नाहीये. मग मूल नाहीये याचा अर्थ मग मुलामध्ये ती बुद्धिमत्ता नाहीये असं काहीच नाहीये. तर त्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट त्याला कदाचित घरी मिळत नसेल, आजूबाजूला मिळत नसेल, म्हणूनही होत असेल. किंवा मग त्याला त्याच्या आकलनाची पद्धत ही वेगळी असेल. किंवा मग असंही होऊ शकतं बऱ्याचदा की विद्यार्थ्याचे आई वडील हे खेळात हुशार आहेत, याचा अर्थ मग मुलांनी सुद्धा खेळातच हुशार असणं गरजेचं आहे असं नाही. कदाचित ते त्या पद्धतीचे गुण आलेलेही असतात, पण त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याचदा त्याला मिळालेलं जे काही वातावरण आहे त्या वातावरणाच्या अनुकूलतेनुसार, कारण असं नसतं की पालकांची जी काही पर्सनॅलिटी आहे ती सुद्धा त्या परिवेशातूनच निम्म्यापेक्षा जास्त तयार झालेली असते. आपल्याला जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं असतं आपल्या पालकांच्याकडून त्याचा काही भाग असतो, परंतु ते किती गडद करायचं हे त्या परिवेशावरती डिपेंड असतं. जर परिवेश त्या अनुवंशिक गुणांना जर पोषक असेल तर तेच वाढीस लागणार आहेत. तर त्याचे जे काही गुण आहेत त्याच्या विपरीत जर त्याला परिस्थिती मिळाली, जर धनात्मक परिस्थिती असेल किंवा ऋणात्मक असेल, तशा पद्धतीची परिस्थिती जर त्याला मिळाली तर डेफिनेटली जे गुण त्यांनी अनुवंशिकतेनं कॅरी केलेले नाही आहेत ते गुण सुद्धा तो काय करू शकतो, भविष्यामध्ये वाढीस आणू शकतो. आता पुढे यांचं शैक्षणिक महत्त्व काय, मला कोणतेही बालक द्या, मी त्याला हवे तसे बनवून दाखवेन, हे प्रसिद्ध विधान आहे. किती सुंदर आणि एकदम बरोबर आहे, कारण का त्यांचे विचारच तसे आहेत बघा. त्यांचा विश्वास अनुवंशिकतेवरती अगदी कमी आहे. म्हणजे विद्यार्थ्याला पालकाकडून काही ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याच म्हणजे वारसा हक्काने म्हणा किंवा अनुवंशिकतेने म्हणा, पण त्याचबरोबर त्यासोबत त्या विद्यार्थ्याला हवं तसं जर घडवायचं असेल तर त्याला त्या पद्धतीचं वातावरण ॲटमॉस्फिअर शाळेमध्ये दिलं, एक शिक्षक म्हणून आपण त्याला घडवू शकतो. हे ठाम आत्मविश्वासपूर्वक विधान जे काही आहे ते कुणी मांडलेलं आहे, तर या ठिकाणी जॉन वॉटसन यांनी मांडलेलं आहे. पुढे ते सांगतात की हे प्रसिद्ध विधान त्यांचे आहे आणि शिक्षणामध्ये बक्षीस आणि शिक्षा आणि सरावाचे महत्त्व वॉटसनच्या वर्तनवादामुळेच या ठिकाणी काय आलेलं आहे, पुढे नावारूपास आलेलं आहे. म्हणजे या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या, शिक्षा पण आहे, त्याचं कौतुक सुद्धा आहे आणि मग त्याचबरोबर सराव सुद्धा या ठिकाणी तितकाच महत्त्वाचा आहे. या जर तिन्ही गोष्टींचा मेळ घातला आणि या तिन्ही गोष्टींसाठी अनुकूल असं वातावरण जर विद्यार्थ्यांना तयार करून आपण दिलं तर डेफिनेटली या ठिकाणी आपण अनुवंशिकतेने आलेल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जर ऋणात्मक असतील तर आपण त्या खोडून त्याला त्या पद्धतीने दुरुस्त करू शकतो. समजा धनात्मक असतील तर त्या पद्धतीने जर त्या गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टी आपण काय करू शकतो, भरून काढून एक परिपूर्ण नागरिक या ठिकाणी तयार करून देऊ शकतो. पुढे या ठिकाणी पुढची व्याख्या आहे सिग्मंड फ्राईड, मनोविश्लेषणवादाचे जनक, जे आपण सुरुवातीला बघितलं. सिग्मंड फ्राईड यांनी मानवी मनाच्या अशा भागावरती प्रकाश टाकला जो कुणालाही दिसत नाही. जसं मी मगाशी म्हणाले तसं की स्वप्नांवरती, अचेतन मनावरती, सबकॉन्शियस माइंडवरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. सिग्मंड फ्राईड यांचं योगदान काय, तर मानवी व्यक्तिमत्वाचे 3 स्तर त्यांनी सांगितलेले. पहिला कुठला, आयडी म्हणजे मी, स्वतः, सुखवाद, वासना, तत्काळ आनंद मिळण्याची वृत्ती. लक्षात आलं. पुढचा आहे तो म्हणजे इगो, वास्तववाद, योग्य अयोग्य ठरवणारा तार्किक भाग, ज्याच्यामध्ये आपल्या दृष्टिकोनातून चूक बरोबर असतं बरं का तिथं, मग याच्यामध्ये वास्तववाद आहे. सुपर इगो म्हणजे नैतिकता, आदर्शवाद आणि समाजाचे नियम, या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी काय केलेलं आहे, या 3 गोष्टी सिग्मंड फ्राईड यांनी सांगितलेलं आहे. याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, बालपणीचे अनुभव प्रौढ वयातील व्यक्तिमत्व घडवतात. बघा, बालपणीचे जे अनुभव असतात ते प्रौढ वयातील व्यक्तिमत्व घडवतात आणि हे त्यांनी ठामपणे मांडले. शिक्षकांनी मुलांच्या दमन केलेल्या इच्छा, भावना समजून घेतल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दिला. त्या विद्यार्थ्याच्या भावना कुठे दबल्यात का, भावना, इच्छा असतील त्या कुठे दबल्या गेलेत का, याचाही विचार करणं गरजेचं आहे. मुलाच्या लहानपणीच्या ज्या काही भावना असतात किंवा वयामध्ये काही बालपणीचे जे काही अनुभव आहेत ते प्रौढ वयातील व्यक्तिमत्व घडवतात. कारण का, बऱ्याचदा तुम्ही हेही बघितलेलं असणार आहे की जे प्रौढ असतात किंवा एखादं मूल असेल, फॉर एक्झाम्पल आपण थोडंसं अजून जरा मागं जाऊया का, की तुम्ही मुलांना हे वाक्य म्हणताना बऱ्याचदा ऐकलेलं असणार, हे माझं मी केलं. एखादं गणित सोडवलं, एखादी विज्ञानाची एखादी क्लुप्ती किंवा एखादी मुद्दा जर पाठ करायचा असेल तर मूल आपणहून सांगतं बघा घरातून, हे मी शोधून काढले, हे मला जमलं, हे माझं मी केलं. हे कसं, हे त्याचं त्यांनी केलेलं नसतं, हे कधीतरी कुठंतरी त्यांनी पाहिलेलं असतं आणि ते त्याच्या अचेतन
मनामध्ये साठलेलं असतं आणि ते बरोबर नेमक्या वेळी त्याला काय असतं सुचतं आणि ते त्याच्या लक्षात येऊन त्याचा वापर ते करू लागतं. म्हणजे याचा अर्थ काय, तर या ठिकाणी आपल्या मनामध्ये असा काही कुठेतरी एक स्मृतींचा साठा होतो जिथं आपल्याला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी म्हणजे रिसायकल बिन ज्याला आपण म्हणतो तिथं त्या गोष्टी काय असतात साठलेल्या असतात, परमनंटली त्या डिलीट होत नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणून मुलं काय पाहतात, काय ऐकतात, त्याच्यानंतर ते काय अनुभवतात, या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष असणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या बाबतीतही म्हणजे हे फक्त काही लहान मुलांसाठीच आहे असं नाही, तर प्रौढांच्या बाबतीत सुद्धा होतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला येणारे जे काही अनुभव असतात त्या अनुभवांचा कुठं ना कुठं तरी पुढे जाऊन आपल्याला काय होत असतो, उपयोग होत असतो म्हणा, किंवा त्याचा परिणाम आपल्या भविष्यावरती सुद्धा होताना दिसतो. म्हणून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह राहणं हे गरजेचं आहे. पुढचे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे विल्यम जेम्स. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं त्यांना, विल्यम जेम्सना. आता जेम्स यांनी कार्यवाद नावाची विचारधारा या ठिकाणी मांडलेली आहे. यांची व्याख्या काय आहे, मानसशास्त्र हे मानसिक जीवनाचे वर्णन आणि स्पष्टीकरण करणारे शास्त्र आहे. मानसिक जीवनाचं वर्णन आणि त्याचं स्पष्टीकरण करणारं, मानसिक जीवन आणि भावनिक जीवन, त्याचबरोबर शारीरिक जीवन, या दोन्ही तिन्ही गोष्टी स्लाइटली वेगळ्या आहेत हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर याचं योगदान काय, तर मन कसे बनले आहे, त्याचं स्ट्रक्चर काय, यापेक्षा ते कार्य, त्याचं फंक्शन कसं चालतं यामध्ये त्यांना रस आहे. त्यांनी चेतना प्रवाह, ज्याला आपण स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही संकल्पना त्या ठिकाणी मांडली. म्हणजे त्याची जागा कुठे आहे, ते कसं दिसतं यापेक्षा ते काय काम करतं हे महत्वाचं आहे. ते दिसतं की नाही दिसतं हे या पलीकडे जाऊन या ठिकाणी त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत की चेतन प्रवाह, ज्याला आपण स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणतो, ही संकल्पना या शास्त्रज्ञाने आपल्याला दिली. यांचं शैक्षणिक महत्व काय, तर मुलांच्या सवयी कशा विकसित होतात आणि त्या कशा बदलता येतात यावरती सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केलं. टॉक्स टू टीचर या पुस्तकामुळे शिक्षकांना मानसशास्त्र वर्गात कसे वापरावे याची दिशा त्यांना मिळाली. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की विद्यार्थ्यांचं वर्तन हे ऋणात्मक सुद्धा काही काही वेळेला असतं, अशा वेळी ते धनात्मक किंवा त्याला प्रबलन देऊन त्याला योग्य पद्धतीचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं याचं जे काही मार्गदर्शन आहे ते या शास्त्रज्ञाच्या टॉक्स टू टीचर मधून होतं. आता इथं बघा शास्त्रज्ञांचे सविस्तर योगदान त्यांच्या व्याख्या खालीलप्रमाणे आहेत. आता इथं ॲरिस्टॉटल पासून ते विल्यम जेम्स पर्यंत थोडक्यात मी हा छोटासा तक्ता तयार केलाय बघा तुमच्यासाठी. पहिला आहेत ॲरिस्टॉटल. कशाबद्दल बोलतात, तर तत्वज्ञानाबद्दल, म्हणजेच काय, आत्म्याबद्दल. बोधावस्थेबद्दल कोण बोलतं, विल्यम वुंट. संचारवाद हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. जॉन वॅटसन म्हटला तर वर्तनवाद म्हणायचं, वर्तनाबद्दल बोलतात. फ्राईड मनोविश्लेषणवाद, अबोध मनाच्या अवस्थेबद्दल बोलतात. आणि विल्यम जेम्स कार्यवादाबद्दल बोलतात, मनाचे कार्य याच्याबद्दल बोलतात. हे जे काही पाचही शास्त्रज्ञ आहेत, ॲरिस्टॉटल, विल्यम वुंट, जॉन वॅटसन, फ्राईड आणि जेम्स, या पाचही जणांना नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या प्रत्येकाची असणारी विचारधारा, जसं तत्वज्ञान, संचारवाद, संरचनावाद, वर्तनवाद, मनोविश्लेषणवाद, कार्यवाद, या गोष्टी, आणि त्यांनी कशाबद्दल काम केलं, तर आत्मा, बोधावस्था, वर्तन, अबोध आणि मनाचे कार्य, या गोष्टी जोड्या लावांसाठी विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळं प्रत्येक तत्ववेत्ता जो काही आहे त्याचे असणारे विचार आणि त्याचं असणारं कार्यक्षेत्र या ठिकाणी दिलेलं इन शॉर्ट मध्ये, ते नक्की नोट डाऊन करून घ्या आणि समजून घ्या. त्याच्यानंतर आत्म्याचे शास्त्र पहिलं. आता त्याचे 4 टप्पे आहेत, जसं मी वरती दिले तसं मानसशास्त्राच्या इतिहासातील 4 टप्पे. पहिला टप्पा कुठला, आत्म्याचं शास्त्र, सायन्स ऑफ सोल. प्राचीन काळामध्ये हा मानसशास्त्राचा सर्वात जुना आणि प्राथमिक टप्पा. तेव्हा मानसशास्त्र हा स्वतंत्र विषय नसून तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफीचा एक भाग सायकोलॉजी हा होता. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघू शकता की आत्म्याचे जे काही शास्त्र आहे त्याचा जो काही काळ होता किंवा त्याचे जे काही समर्थक होते ते कोण कोण होते, ॲरिस्टॉटल, प्लुटो आणि डेकार्ट होते. म्हणजे प्राचीन काळामध्ये असणारं जे आत्म्याचं शास्त्र म्हटलं जायचं त्याचे समर्थक कोण, ॲरिस्टॉटल, प्लुटो आणि डेकार्ट आहेत. त्याच्यानंतर त्याची संकल्पना काय होती, तर ग्रीक विचारवंतांच्या मते मानवी शरीराचे संचलन करणारी एक अदृश्य शक्ती असते म्हणजे आत्मा, आणि या आत्म्याचा अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र. जसं आपण सुरुवातीला बघितले, पहिला काय होतं, आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, आणि तेच त्याचं समर्थन कुणी कुणी केलं, तर या ठिकाणी प्लुटोनी केलं, ॲरिस्टॉटलनी केलं आणि डेकार्ट यांनी केलं. त्याच्यानंतर याच्या मर्यादा पण होत्या. काय होत्या, तर आत्मा ही एक गोष्ट
डोळ्यांना दिसत नाही, तिला स्पर्श करता येत नाही आणि तिचे वजन मापन करता येत नाही. विज्ञान प्रयोगावरती अवलंबून असते, पण आत्म्यावर प्रयोग करणे शक्य नव्हते. त्यामुळे ही व्याख्या 18व्या शतकामध्ये मागे पडली. आता कोणती व्याख्या होती? तर आत्म्याचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे या ठिकाणी मानसशास्त्र होतं, बरोबर. पण आत्मा डोळ्यांनी दिसतो का? नाही. तिला स्पर्श करता येत नाही, तिला वजन माप नाहीये किंवा तिला आकार नाही आहे. याचा अर्थ काय? तर ती प्रयोगावरती अवलंबून नाही, म्हणजे तिच्यावरती प्रयोग करता येत नाही, ती प्रयोगशाळेमध्ये आपण बघू शकत नाही. त्याच्यामुळे ती व्याख्या जी काही आहे ती मागे पडली. त्याच्यानंतर आता दुसरा आहे ते म्हणजे दुसरा टप्पा म्हणजे मनाचे शास्त्र, द सायन्स ऑफ माइंड, म्हणजे मध्ययुगीन जो काळ होता तो, ज्याच्यामध्ये आत्म्याची व्याख्या अमान्य झाल्यामुळे शास्त्रज्ञांनी मन या संकल्पनेवरती भर द्यायला चालू केली. तर याचे समर्थक कोण कोण होते? तर पेपोलॉजी, जॉन लॉक हे दोघ जण त्याचे समर्थक होते की मनाचे शास्त्र आहे हे सांगणारे. आता ही जी संकल्पना आहे ती संकल्पना मानवी वर्तन आणि त्याच्या मनावरती अवलंबून असते आणि मन हे संपूर्ण आपल्या जीवनामध्ये विचार करायचे एकमेव केंद्र आहे असं यांनी या ठिकाणी सांगितलं. पण याच्या मर्यादा पण होत्या. कोणत्या होत्या? की आत्म्याप्रमाणे मन देखील अमूर्त आहे, त्याची रचना कशी आहे, त्या शरीरामध्ये कुठं आहे हे आपल्याला सांगू शकतो का? पण नाही. किंवा ते कसं दिसतं हे शास्त्रज्ञांना सिद्ध करता आलं नाही. आणि एका व्यक्तीचे मन दुसऱ्याला अभ्यासता येत नाही, म्हणजे ते काही सब्जेक्टिव्ह नेचर आहे का? की त्याच्या मर्यादा ह्या आहेत किंवा त्याचे फीचर्स हे आहेत हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळे ही व्याख्या सुद्धा काय ठरली? अपूर्ण ठरली. त्याच्यानंतर आला तो म्हणजे तिसरा टप्पा, तो म्हणजे बोधावस्थेचं शास्त्र म्हणून, ते म्हणजे 19व्या शतकात आलं. मग या काळामध्ये मानसशास्त्राला विज्ञानाचं स्वरूप प्राप्त झालं आणि खऱ्या अर्थानं आधुनिक मानसशास्त्राचा पाया या ठिकाणी रचला गेला. बोधावस्था म्हणजे बऱ्यापैकी आता कॉन्शियसनेसवरती आपण आलेलो आहोत. मग याचे समर्थक कोण होते? विल्यम वुंट होते, विल्यम जेम्स होते आणि एडवर्ड टीचनर असे होते. ही सुद्धा नावं शोधून काढलेले तुमच्यासाठी प्लीज, त्यामुळे याचे नोट्स तुम्ही छान पद्धतीने प्रिपेअर करा. बोधावस्थेच्या शास्त्राचे समर्थक कोण? वुंट आहेत, जेम्स आहेत आणि टीचनर आहेत. आता याची संकल्पना काय? तर आपण जागे असताना ज्या गोष्टींचे आपल्याला भान असते त्याला काय म्हणायचं? बोधावस्था. आपल्या संवेदना, प्रतिमा, भावना याचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. म्हणजे बघा, सचेतन मनाबद्दल सांगितलं आपण जागे असताना. आता फ्राईड यांनी काय सांगितलेलं? झोपलेलं असताना पण काम करतंय मन आणि मग त्याच्यातून स्वप्नांची निर्मिती होते, त्याच्यातून सुद्धा मन विचार करतं, हो की नाही? विचार प्रक्रिया ही चालूच असते, हे फ्राईड यांनी मांडलं. पण आता याच्यामध्ये बोधावस्थेमध्ये मात्र काय सांगितलेलं? जागे असतानाच्या ज्या गोष्टी असतात आपल्याला जेव्हा भान असतं ती म्हणजे बोधावस्था आणि त्याच्यामध्ये तयार होणारी संवेदना, प्रतिमा, भावना यांचा शास्त्र म्हणजे या ठिकाणी मानसशास्त्र. मग याची जी काही क्रांती झाली ती 1879 मध्ये झाली. विल्यम वुंट यांनी पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि त्यामुळं मानसशास्त्राला एक प्रायोगिक स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळे झालं काय की भावनांचं मापन या ठिकाणी करता आलं, बुद्धिमापन करता आलं. या सगळ्या गोष्टी काय होऊ लागल्या? हळूहळू या ठिकाणी पुढे येऊ लागले आणि मग त्याच्यामध्ये वर्तनामध्ये झालेले बदल याचा सुद्धा अभ्यास आपण या ठिकाणी करू लागलो. पण याच्या पण मर्यादा आहेत बाबा. मी मगाशी नाव घेत होते बघा सारखं, की या बोधावस्थेचे शास्त्र आणि सिग्मंड फ्राईड यांचा फार जवळचं नातं आहे बघा. कारण सिग्मंड फ्राईड यांनी सिद्ध केले की मानवी मनाचा मोठा भाग जो काही आहे तो अबोध असतो आणि ही व्याख्या केवळ मनापुरती मर्यादित असल्यामुळे ती सर्वसमावेशक ठरू शकली नाही, हे लक्षात घ्या. जसं आपण या ठिकाणी समुद्रामध्ये एखादा बर्फाचा डोंगर आपण बघतो बघा, त्याच्यामध्ये वरती जो बर्फ दिसतो की जो तुकडा असतो त्यापेक्षा सुद्धा कैक पटीने जास्त तो समुद्राच्या तळाशी किंवा पाण्याच्या खाली असलेला असतो आणि ते चित्र सुद्धा सिग्मंड फ्राईड यांचं आहे बघा. म्हणजे बोधात्मक अवस्थेमध्ये आपण त्याच भावना दाखवण्याचा किंवा त्याच भावनांशी टॅकल करून त्याच भावना तून वर्तन करण्याचा प्रयत्न करतो ज्या या ठिकाणी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. पण ऍक्च्युली मनामध्ये बरंच काही की निगेटिव्ह पण चालू असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त चालू असतं आणि ते बऱ्याचदा आपल्याला अबोध आणि अचेतन अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणून बघा, मन चिंती ते वैरीनं चिंती ह्या गोष्टीचा अनुभव हे फ्राईड यांनी जे सांगितलेली व्याप्ती आहे मानसशास्त्राची ती वाचताना आपल्याला या ठिकाणी जरूर येते बरं का. आता पुढं याच्यामध्ये पुढचं सांगितलेलं ते म्हणजे वर्तनाचं शास्त्र. हे 20व्या शतकामध्ये म्हणजे आणि आज तागायत ते आलेलं आहे बरं का. तर ही मानसशास्त्राची सर्वात आधुनिक आणि वस्तुनिष्ठ स्वीकारलेली व्याख्या आहे. याचे समर्थक कोण आहेत? वॉटसन आहेत, स्किनर आहेत आणि पॅवलव आहेत, ज्यांच्याबद्दल आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ही संकल्पना नेमकी काय? तर मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. मग त्याच्यामध्ये चेतन अवस्था असू दे, अचेतन अवस्था असू दे, आत्मा असू दे, मन असू दे, ह्या सगळ्या गोष्टी एकवटून जे बाहेर पडतं वर्तन, मग ते अचेतन मध्ये असू देत
जागृत अवस्थेमध्ये असू देत किंवा झोपलेल्या अवस्थेमध्ये असू देत, वर्तन झालं ना हे महत्वाचं. आणि त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मग वर्तन हे डोळ्यांनी पाहता येतं, त्याचं मापन करता येतं आणि त्याच्यावरती प्रयोग सुद्धा करता येतो, होय की नाही. मग त्यातूनच या संकल्पनेला या ठिकाणी सर्व मान्यता मिळाली. आता याची व्याप्ती काय, त्यात केवळ मानवी वर्तनाचा नाही तर प्राण्यांच्या वर्तनाचा सुद्धा अभ्यास केला जाऊ शकतो. म्हणजे ही व्याप्ती खूप मोठी आहे, फक्त मानवी मनापुरती मर्यादित किंवा वर्तनापुरती मर्यादित नाही. आधुनिक जोड काय आहे, तर आत्ताच्या काळामध्ये केवळ बाह्य वर्तन नाही तर त्यामागे असणारी मानसिक प्रक्रिया, मेंटल प्रोसेस ज्याला आपण म्हणतो, त्याचाही या ठिकाणी अभ्यास केला जातो. म्हणजे त्याच्या मागची कारणं काय आहेत, परिस्थिती काय आहे, जसं आपण मगाशी बघितलं की त्याला त्याच्या मागचं जे काय एन्व्हायरमेंट आहे ते काय आहे हे सुद्धा, आणि त्या गोष्टीमुळेच या ठिकाणी एखादं वर्तन घडू शकतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. एखादी व्यक्ती चोरी करते, पण चोरी का करते, त्या पाठीमागे त्याला तशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालेलं असतं, मिळालेलं असतं, आणि म्हणून ती व्यक्ती त्या निर्णयापर्यंत पोहोचते. मग त्या ठिकाणी केवळ एक म्हणजे काय म्हणतात, त्या तात्पुरती वेळ मारून नेणं किंवा मला त्या क्षणाला जगणं महत्वाचं आहे म्हणून मी त्या काळापुरती ती गोष्ट केली, परंतु त्याच्यानंतर पण जर सातत्यानं ते वर्तन चुकीचं राहिलं तर मात्र त्याच्यावरती काय आहे, ते बिघडलेलं वर्तन आणि तो गुन्हा या ठिकाणी मानला जाऊ शकतो. आता पुढे या ठिकाणी परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाची टिप्स आहे बघा, क्रम लक्षात ठेवायचा. पहिलं होतं आत्मा, मन, बोधावस्था आणि वर्तन. म्हणजे बघा 4 जे टप्पे आहेत ते जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर पहिलं आहे आत्मा, मन, मग बोधावस्था आणि त्याच्यानंतर वर्तनावरती. आणि जोड्याजुळवावरती जर प्रश्न आला तर हे पण आहे बघा, अरिस्टॉटल यांनी आत्म्याबद्दल सांगितलं, वोंट यांनी बोधावस्थेबद्दल सांगितलं, वॉटसन यांनी वर्तनावरती सांगितलं, बरोबर. त्याच्यानंतर आता काही ग्रंथ आहेत, लेखक बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्लुटो यांचा ग्रंथ जो काही आहे तो रिपब्लिक आहे. त्यांचा विषय जो काही आहे आदर्श राज्य आणि शिक्षणाचे महत्व, हे महत्वाचं आहे बरं का. प्लुटोचा ग्रंथ कुठला, रिपब्लिक, आणि त्याचा विषय काय आहे त्या ग्रंथाचा, आदर्श राज्य आणि शिक्षणाचे महत्व. पुढचे लेखक आहेत रुसोचा ग्रंथ कुठला, एमिलीचा मुख्य विचार काय आहे त्या ग्रंथाचा, निसर्गवादी शिक्षण आणि बालसंगोपन आहे. त्याच्यानंतरचे लेखक आहेत अरिस्टॉटल, यांचा ग्रंथ कुठला, डी ॲनिमा, आणि त्यांचा मुख्य विषय कुठला आहे, आत्म्याचे स्वरूप आणि स्पष्ट करणारा पहिला ग्रंथ हा होता. पुढचे आहेत ते म्हणजे विल्यम जेम्स आहेत, त्यांचा ग्रंथ कुठला, प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी, याचा मुख्य विचार कुठला आहे, आधुनिक मानसशास्त्राचा पाया. पुढचे लेखक आहेत ते म्हणजे विल्यम जेम्स आहेत, टॉक्स टू टीचर मगाशी आपण चर्चा केली, त्यांचा मुख्य विषय काय आहे, मानसशास्त्राचा वर्गात कसा वापर करावा यावरती डिटेल मार्गदर्शन आहे. विल्यम जेम्स हे खूप म्हणजे ज्याला विद्यार्थ्यांच्या वर्तनावरती खरंच काही काम करायचं आहे त्या शिक्षकांनी नक्कीच टॉक्स टू टीचर हे रेफर करणं गरजेचं आहे. पुढचे लेखक आहेत ते म्हणजे बी एफ स्किनर, यांचा ग्रंथ कुठला, द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर, यांचा मुख्य विचार कुठला आहे, साधक अभिसंधान आणि वर्तनवाद आहे. त्याच्यानंतरचे आहेत आर एस वुड्सवर्थ. आता याच्या ठिकाणी काही महत्वाच्या व्याख्या तुम्ही एक 5 व्याख्या मी या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायच्या, सतत टीईटीला खूप महत्वाच्या आहेत आणि त्या येतात. ह्याच्यामध्ये पहिली आहे वर्ड्सवर्थ यांची, मानसशास्त्र हे व्यक्तीच्या पर्यावरणाशी संबंधित क्रियांचा शास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र आहे. व्यक्तीच्या पर्यावरणाशी म्हणजे ओव्हरऑल मानवी वर्तनाशीच या ठिकाणी. पुढची आहे वॉटसन यांची व्याख्या, मानसशास्त्र हे वर्तनाचं धनात्मक विज्ञान आहे. त्याच्यानंतर स्किनर यांची व्याख्या काय आहे, मानसशास्त्र हे वर्तन आणि अनुभव याचं शास्त्र आहे, अनुभव आणि वर्तन. त्याच्यानंतर मॅकडुगल यांची व्याख्या काय आहे, मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचे आणि त्याच्या हेतूचे शास्त्र आहे. आणि 5वी व्याख्या जी काय आहे ती कोहलर यांची आहे, मानसशास्त्र हे जीव आणि पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास आहे, ह्याच्यामध्ये जे आंतरक्रिया करतात त्या. आता जे मगाशी म्हणाले होते कोरीपाटी याच्याबद्दल बरं का, जॉन लॉक यांनी ही संकल्पना मांडली. त्यांच्यामध्ये मूल जन्माला येतं तेव्हा त्याचं मन कोऱ्या पाटीसारखं असतं आणि हे अनुभवातून त्यांनी लेखन केलेलं आहे. आता ह्या व्याख्येची पाळंमुळं जरी अरिस्टॉटलनी घातलेली असली तरी जेव्हा भविष्यामध्ये हा प्रश्न विचारला जाईल आपल्या टीईटी साठी, कोरीपाटी ही संकल्पना जॉन लॉक हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आत्मपरीक्षण, विल्यम वुंट यांनी ही पद्धत लोकप्रिय केली आणि स्वतःच्या मनामध्ये डोकावून स्वतःच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करणे म्हणजे आत्मपरीक्षण असं सांगितलेलं आहे. आत्मपरीक्षणाची व्याख्या कोणी सांगितली, तो आत्मपरीक्षण ही संकल्पना कोणी मांडली, तर विल्यम वुंट यांनी. काय म्हणून मांडली, तर मनामध्ये आतमध्ये डोकावून बघणं या आणि मानसिक स्थितीचा अभ्यास करणं म्हणजे आत्मपरीक्षण. पुढचं आहे ते म्हणजे मन यांनी कुठली व्याख्या सांगितली, तर मानसशास्त्र
हे वर्तनाचा शास्त्रीय तपास करणारे शास्त्र आहे असं मन या शास्त्रज्ञांनी सांगितलं. क्रो आणि क्रो, आता क्रो आणि क्रो या शास्त्रज्ञांनी काय सांगितलं तर मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तन आणि मानवी संबंध यांचा अभ्यास होय. आणि के.जी. देसाई यांची व्याख्या काय आहे, मानसशास्त्र हे मानवी प्रकृतीचे शास्त्र आहे. मानवी जी काही प्रकृती आहे तिचं शास्त्र. आता यामध्ये पुढचं एक महत्वाची एक अभ्यास पद्धती आहे आपण बघणार आहोत. पहिली आहे आत्मपरीक्षण पद्धत. आता आत्मपरीक्षण पद्धतीचे जनक कोण आहेत तर विल्यम वूड आणि टिचनर आहेत. लक्षात घ्या, ह्या लेसन मध्ये जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ते म्हणजे आपण लेखक बघितले, त्यांचे विचार प्रवाह बघितले, 4 महत्वाचे टप्पे आपण बघितले. आता आपण या ठिकाणी महत्वाच्या अभ्यास पद्धती बघणार आहोत. त्यामध्ये पहिली आहे आत्मनिरीक्षण. आत्मनिरीक्षणाचे जनक कोण आहेत, विल्यम वूड आहेत आणि टिचनर आहेत. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, स्वतःच्या मनामध्ये डोकावून पाहणं ही सर्वात जुनी पद्धत आहे आणि पण त्याच्या मर्यादा पण आहेत. आता ही पद्धत मतिमंद, लहान मुलं किंवा प्राण्यांसाठी काय करता येत नाही, वापरता येत नाही. पुढची पद्धत आहे ती म्हणजे निरीक्षण पद्धत. या पद्धती विचारतात, त्यामुळे हे लक्षात असावं, हे ध्यानात असू देत. निरीक्षण पद्धत, आता ह्या निरीक्षण पद्धतीचे जनक कोण आहेत तर वॉटसन आहेत. याचं वैशिष्ट्य काय तर दुसऱ्याच्या वर्तनाचे निरीक्षण करणं आणि त्यात नैसर्गिक आणि नियंत्रण असे 2 भाग या ठिकाणी म्हणजे याचे 2 प्रकार या ठिकाणी पडतात, नैसर्गिक आणि नियंत्रित या पद्धतीने. पुढचं आहे ते म्हणजे प्रायोगिक पद्धत. याचं वैशिष्ट्य काय आहे तर ही सर्वात वस्तुनिष्ठ, ज्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणतो, यात चल या ठिकाणी वापरलेले असतात. आता हे स्वतंत्र चल आणि अवलंबी चल. स्वतंत्र चल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये बदल केला जातो, उदाहरणार्थ अध्यापन पद्धती. आणि अवलंबी चल याचा अर्थ काय, ज्याच्यावरती परिणाम होतो, ती म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती. या 2 चलांच्या माध्यमातून काय करू शकतो आपण, ऑब्झर्वेशन करू शकतो. आता इथं काही गोल्डन फॅक्ट्स या ठिकाणी मी सांगितलेले आहेत बघा. पहिला आहे ते म्हणजे बुद्धिमत्ता मापनाचे जनक कोण आहेत, आल्फ्रेड बिने. हे विसरायचं नाही. पुढचं आहे अनुवंशशास्त्राचे जनक कोण आहे, ग्रेगर मेंडेल. पुढचे आहेत बालमानसशास्त्राचे जनक कोण आहेत, जीन पियाजे. निसर्गवादाचे पुरस्कर्ते रुसो आहेत आणि कृतीतून शिक्षण म्हटलं की जॉन डुई आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, बुद्धिमत्ता मापन म्हटलं की आल्फ्रेड बिने, अनुवंश म्हटलं की मेंडेल, बालमानसशास्त्राचे जनक म्हटलं की पियाजे, निसर्गवाद म्हटलं की रुसो आणि कृती म्हटलं की जॉन डुई. हे लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये काही इतर शास्त्रांशी सुद्धा संबंध याचा आहे. तो कुठला, जीवशास्त्राशी काय संबंध आहे बघा. मानवी मेंदू आणि मज्जासंस्थेचा अभ्यास, हे जीवशास्त्राची मध्ये मानसशास्त्राचा हा भाग येतो, मानवी मेंदू येतो आणि मज्जासंस्था येतो. समाजशास्त्रामध्ये काय तर समूहातील मानवी वर्तनाच्या अभ्यासामध्ये सुद्धा हे डोकावतं. आणि शिक्षणशास्त्रामध्ये तर तुम्ही बघता की मानसशास्त्रीय जे काही नियम आहेत ते शिक्षणामध्ये काय केले जातात, योग्य पद्धतीने वापरले जातात. लक्षात आलं. आय होप की तुम्हाला या ठिकाणी जो काही पहिला टॉपिक आहे, मानसशास्त्राची जी काही व्याप्ती आहे, स्वरूप आहे हे सांगण्याचा, आणि त्याच्यावरती कुठले प्रश्न विचारतात, साधारण ह्या पॉइंट वाईज आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. जर तुम्हाला PYQs ही या टॉपिक वरती हवे असतील तर प्लीज मला या ठिकाणी कमेंट करून सांगा. मी टॉपिक वाईज सुद्धा PYQs या ठिकाणी 2014 पासून ते 25 पर्यंत तयार करते, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता जर असंच केलं असतं तर. त्यामुळे या ठिकाणी पहिला टॉपिक या ठिकाणी बघितलेला आहे. उद्या परवा अशा रोज सिरीज असणार आहेत, रोज एक टॉपिक या ठिकाणी टाकला जाईल. तुम्ही चॅनलवरती अपडेटेड राहा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू.